कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरि. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडी निरांतर हेच मकर कुंडले तळपती श्रवण. मकर
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेच तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना तुळसी हार तुळसी हार आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार तुळसी हार कासे विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार
हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचन लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता रूप पाहता लोचन लोचन रूप पाहता लोचन सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने
भूत सुकृताची जोडी भूत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरे तो हा विठ्ठल बरे म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे पाप रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर विठ्ठल बलवा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर Hare
भक्तीचे ते वर्म जयाचे हाती वर्म जयाचे भक्तीचे ते वर्म जयाचे हाती या घरी शांती क्षमा दया घरी शांती क्षमा दया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म जयाचे हाती वर्म जयाचे भक्तीचे ते वर्म जयाचे हाती वर्म जयाचे दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगते ते ओळखते द्वार अष्टमहासिद्धी ओळंगते सिद्धी ओळखते द्वार नवजती दुरित वाडिता दुरे दवडिता दुष्ट गुण न मिळे निशेष ते दुष्ट गुण न मिळे निशेष दुष्ट गुण न मिळे निशेष ते दुष्ट गुण न मिळे निशेष वास झाला माझे चैतन्याचा वास झाला माझे वास झाला माझे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ कुंडली हळहळ त्रिगुणाचे तुटली हळहळ त्रिगुणाचे तुटली हळहळ त्रिगुणाचे अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारे महासिद्धी ओळखती द्वारे महासिद्धी ओळखती द्वारे कामने त्यांचा देव सर्व भाग कामणे त्यांचा देव सर्व भाग त्यांचा देव सर्व भाग कामणे त्यांचा देव सर्व भाग झाला कामार होऊन चालवे कामावर होनिया कामने त्यांचा देव सर्व भाग कामणे त्यांचा देव सर्व भाग त्यांचा देव सर्व भाग कामणे त्यांचा देव सर्व भाग कामार होऊन कामार अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारे ओळखती द्वारे अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारे समाजते ओळखती द्वारे नवजती दुरित वाडिता नवते दुरित वडिता दुरित वडिता कुमार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार पांडुरंग महाराज आणि अशोक महाराज. पहिलं चरण पहिलं चरण
भक्तीचे ते वर्म जयाचे हाते भक्तीचे ते वर्म जयाचे हाते जयाची हाती भक्तीचे ते वर्मा जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाचे हाते भक्तीचे ते वर्म जयाचे हाते भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची तया घरी शांती क्षमा दया तया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म जयाचे हाती भक्तीचे ते वर्म जयाचे हाते तया घरी शांती क्षमा दया तया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाचे हाते भक्तीचे ते वर्म जयाचे भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया तया घरी शांती क्षमा दया क्षमा दया क्षमा दया दया घरी शांती तया घरी शांती क्षमा दया तया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म जयाचे हाते भक्तीचे ते वर्म जयाचे हाते तया घरी शांती क्षमा दया क्षमा दया तया घरी शांती क्षमा तया घरी शांती
घरी शांती क्षमा दया तया घरी शांती क्षमा दया भक्तीचे भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरीद वडिता ते दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊनिया भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया पांडुरंगा करू प्रथम नमन नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे जयाचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवेशी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारखे मने रस होती ओळंगणी अक्षरास भावाचे अवतरण अवतरविती खोन हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय जय हृदय घेव सोने ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषास ते नमस्कारोनी आता ओ पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरतायसे मने मस्तक माझे पाया मरे मस्तक माझा पाया मरे मस्तक माझा पाया मरे माझा पाया मरे या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या माझा पाया माझा पाया भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा भक्तांचं जीवन सांगणारा एक अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे या भव्य आणि दिव्य सोहळ्यामध्ये अनेक थोर साधूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील याची सेवा योगायोगानं माझ्या भाग्यानं ही माझ्या वाटेला आली आहे. परमपूजनीय आमचे उल्हास महाराज बाबा यांनी ही सेवा माझ्या वाट्याला दिली. हा तर योगच आहे. परमपूजनीय सगळ्या देशभर देशामध्ये नाही तर बाहेर प्रांतामध्येही ज्यांच्या दर्शनाची लोक वाट पाहतात असे बाबा कुरेकर बाबा माझ्या समोर बसलेले आहेत. शास्त्री महाराज माझ्या समोर आहेत आणि सर्व या ठिकाणी आज म्हणजे डॉक्टर बाबा माझ्या समोर आहेत आणि सर्व श्रेष्ठ मंडळी या ठिकाणचं जे ज्ञानामृत ज्यांनी प्राशन केलेलं आहे ही सगळीच मंडळी एक एकाहुनी बळी रे. परमपूजनीय माऊली महाराज मोठे बाबा भजन भीष्मांचे जायबाई बाबा आरू बाबा सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत आणि योगायोगानं माझं दर्शन सर्वांचं होतंय. असं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. अवतारी पुरुषांचं जीवन सांगणारा अभंग आहे. या जगामध्ये
दोन वर्ग असतात, ते दोन वर्ग येतात. एक अवतारी पुरुषांचा वर्ग आहे आणि एक संसारी जनांचा वर्ग आहे. अवतारी पुरुष आणि संसारी जन हे दिसायला सारखे दिसतात, पण असायला त्यांचं सारखं जीवन नसतं. अवतारी पुरुष येण्यामध्ये स्वतंत्र असतात, जगण्यामध्ये स्वतंत्र असतात आणि जाण्यामध्ये स्वतंत्र असतात. संसारी पुरुष येण्यामध्ये परतंत्र, जाण्यामध्ये जगण्यामध्ये परतंत्र आणि जाण्यामध्ये परतंत्र. दोन्ही दिसायला सारखे असतात, पण असायला सारखं त्यांचं जीवन नसतं. नानांचं दर्शन घेतो बरं का. अवतारी पुरुष येण्यामध्ये स्वतंत्र आहेत, म्हणून काही कारणासाठी भगवान अवतारी पुरुषांना मृत्यूलोकामध्ये पाठवतो आणि त्यांचा विषय सुद्धा तोच असतो. अवतारी नयनी श्रवणी हरी अनेक काम न करी, तोची साधू भक्त निर्धारी हरीचा आवडता. भगवंताने मृत्यूलोकामध्ये त्यांना काही कार्यासाठी पाठवलेलं असतं. म्हणून एक वर्ग जगामध्ये कार्य घेऊन जन्माला आलेला असतो आणि एक वर्ग कर्म घेऊन जन्माला आलेला असतो. कर्म घेऊन जन्माला आलेला वर्ग कर्माप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये घडत राहतं. कार्य घेऊन जन्माला आलेला वर्ग जो असतो तो कार्य करत राहतो आणि त्यांच्या पाठीमागेही कार्य चालत राहतं. हे कार्य घेऊन जन्माला आलेले वर्ग. भगवंतानंच समाज गरजेचे काही घटक या मृत्यूलोकामध्ये पाठवलेले असतात आणि त्याच्यामध्ये अवतारी पुरुषांचा वर्ग आहे. रविचंद्र घना वृक्ष नदी गावस्य सज्जन, येथे परोपकारा युगे देवेन निर्मिता. प्रत्येक युगामध्ये भगवान हे घटक मृत्यूलोकामध्ये परोपकार करण्यासाठी पाठवत असतो. पहिला घटक आहे रवी. रवीचा परोपकार काय? सूर्याला भगवंताने तेज नावाची शक्ती दिली आणि त्या तेजाचा उपयोग समाजासाठी लोकांसाठी त्याने केला. महिषी सूर्य हाती दिदली तेजाची सुती, तेने तेजे अंतवर्ती जगाची केली. स्वयं प्रकाशित असून सर्व जग त्यानं प्रकाश म्हणून बनवलं. माऊली वर्णन करतात, आत बाहेर चोकाळू सूर्य जैसा निर्मळू, तत्वार्थेचा पायाळू देखनाजू, जगाचे अंधत्व फेडीत स्त्रीचे रावळे उघडवीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. सूर्य चंद्र निर्माण केला म्हणून चंद्राचं काही परोपकार आहे, जो सर्वत्र संपूर्ण सरीसा परिपूर्ण का चंद्र जैसा अधम उत्तम प्रकाशा माझी नमनी. चंद्राचं चांदण हे प्रत्येकाला आवडतं. अपवाद म्हणून फक्त नामदेव महाराज म्हणतात ते चोराला आवडत नसतं. आणि तुकोबराय सुद्धा म्हणतात, चोरा निशी दाटे देखोनी शशी विटे. चंद्राचं चांदण चोराला आवडत नाही. नामदेव महाराज म्हणतात, चांदणे नावडे तया चोरा, अवधान नावडे हेरा, सद्बुद्धी नावडे रांड पोरा, सद्बुद्धी नावडे रांड पोरा, सत्य कुचारा आवडे ना, चांदणे नावडे तया चोरा, चांदणे नावडे तया चोरा, सत्य कुचारे आवडे, चांदणे माझा फारच आवाज बसलेला आहे. आता मी चाली म्हणणारा कीर्तन कराय, पण आवाजच फार बसला, काय करणार. पाप्या नावडे सत्संगती, लोभिया नावडे उदारवृत्ती, व्यभिचारिणी नावडे पती नावडे ज्योती उजेडा, चांदणे नावडे तया चोरा, सावधान नावडे हेरा, सद्बुद्धी नावडे रानपोरान, सत्य कोचारा आवडे ना,
धर्म नावडे तया कृपणा शुद्धी नावडे दुर्जना कर्म नावडे अब्राह्मण आयुष्य दुष्ट वासना पापे. ते मोठा अभंग आहे. पण चंद्राचं चांदण हे प्रत्येकाला आवडतं. चंद्र निर्माण केला भगवंताने. समाज गरजेचा पुढील घटक आहे. रविचंद्र घना मेघ निर्माण केला. समाज गरजेचा लोकांच्या गरजेचा मेघ निर्माण केला. मेघाची गरज काय? ज्ञानोबा म्हणतात आकाशी कवनी केली मेघाशी भरणे, अंतरिक्ष तारांगणे धरी कवन, गगनाचा तडावा कवने केला केदवा, पवन हिंडत असावा हे कवनाची मत, रोमा कवन पेरी शंदू कवन धरी, पर्जन्याच्या करी धारा कवन. म्हणजे मेघ निर्माण केला भगवंताने. समाज गरजेचा मेघ. घना वृक्ष झाड निर्माण केलं. समाज गरजेचा. स्वतः उन्हामध्ये राहून बसणाऱ्याला त्यानं सावली दिली. कुऱ्हाड घेऊन तोडायला त्याला सावली दिली. लावणी करून वाढवलं त्यालाही सावली दिली. आणि समाज गरजेचा घटक निर्माण केला तो वृक्ष झाड. आणि जळन सोशी जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडली. म्हणून झाडफळ निर्माण करतं आणि चाकण्याची गोडी आपल्याला देतं. तसं अवतारी पुरुष या मृत्यू लोकामध्ये समाज गरजेचे निर्माण केले. त्याच्या पुढे वृक्ष नदी. नदीचा परोपकार आहे. पापी लोकांचं पाप घालवते. स्वतःचा देह गाठते. सागराला जाऊन मिळणं हा तिचा परोपकार आहे. गाय. गाईचं दूध पवित्र आहे, गोड आहे. आपल्याला सर्वांना पुष्टी देतं. ते बलवान शरीर बनवतं आणि ते पवित्र आहे म्हणून. आणि पुढील घटक आहे सज्जन पुरुषाचा, साधू पुरुषाचा. त्याच्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. उतारी पुरुष मृत्यू लोकामध्ये भगवंताने पाठवले म्हणून त्यांनी काळ, कुळ, स्थळ हे सगळं अगोदर निवडलं. आणि त्या काळामध्ये, त्या कुळामध्ये, त्या राष्ट्रामध्ये अवतारी पुरुष मृत्यू लोकामध्ये ते स्वतः होऊन येतात. पण अवतारी पुरुष येण्यामध्ये स्वतंत्र आहेत, जगण्यामध्ये स्वतंत्र आहेत. त्यांचं जगणं हेच समाजाचं कल्याण आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. त्यांचं जगणं हेच समाजाचं कल्याण. आणि म्हणून अवतारी पुरुष येताना सोयीच्छेने जगताना भल्या करता जगतात आणि कार्य आटोपल्यानंतर सोयीच्छेने ते मृत्यूलोक सोडतात, सोयीच्छेने जातात. अवतारी पुरुषांना ठरलेलं असतं की सोयीच्छेने ते जातात. ते काळ निवडतात, वेळ निवडतात आणि त्या वेळेला ते निघून जातात. म्हणून जाण्यामध्ये स्वतंत्र असतात. शबरीला रामप्रभू प्रसन्न झाल्याने विचारलं, शबरी तुझी जर इच्छा असेल तर तुला मी अमर करतो. शबरीच्या आश्रमामध्ये रामप्रभू शबरीला सांगतात तुला मी अमर करतो, करतो अन्यथा करतो, माझी शक्ती माझ्याकडे आहे. शबरीचे उद्गार आहेत बा. शबरी म्हणते काही कामासाठी हे शरीर मिळालेलं असतं, ते कार्य संपल्यानंतर मग इथं काही राहता येत नाही, राहणं योग्य नाही. तुझे घ्यावया दर्शन धरिले देहाचे धारण, तुझे देखील आचरण कार्य कोण देहाचे. तुझं दर्शन घेण्यासाठीच हा देह मिळालेला होता आणि तुझं दर्शन झालं रामा. आता या देहाचं कार्य संपलं. जाण्यामध्ये स्वतंत्र असतात, येण्यामध्ये स्वतंत्र आणि जगण्यामध्ये स्वतंत्र. संसारी पुरुषाला पूर्वकर्मानुसार जन्म घ्यावा लागतो, प्रारब्धानुसार भोग भोगावे लागतात. आलं मरण की त्या पावली निघून जावं लागतं. संसारी पुरुषाला या मृत्यूलोकामध्ये कर्माने जन्म प्राप्त झालेला असतो. मनोनी जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र आणि तो ते गती ते पात्र होची लागे. कर्माने म्हणून मिळवणे समभाग शुभाशुभे अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे हे मिश्र फळ. म्हणून माणसाला संसारी जीवाला या मृत्यू लोकामध्ये जन्म प्राप्त होतो. तो त्याच्या कर्माने पापाने जगतानाही त्याला स्वतंत्र जीवन जगता येत नाही. तर जिने पराधीन आणि का हाती. संसारी पुरुष जगण्यामध्ये परतंत्र आहे म्हणून 5 गोष्टी अशा आहेत त्याच्या ते हातामध्ये राहत नाहीत. आयु कर्म वित्तज विद्या निधनमेवच पंचतानी सृजन ते गर्भस्थैव देहि नाम. या 5 गोष्टी अशा आहेत संसारी पुरुषाला आणि त्याच्यामध्ये परतंत्र जीवन असतं. पहिला प्रकार आहे तो आयुष्याचा प्रकार आहे. आयुष्य आहे ते आपल्याला परतंत्र जीवन आहे. आयुष्य कधी संपणार आहे हे कधी आपल्याला माहीत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात अरे मना शोक करीशी केते, मना शोक करीशी केते, हे तव वाया धन संपत्ती, हे तव वाया
आयुष्य भविष्य नाही तुझे हाती अवघी अंती वाया जाईल जणे. आयुष्याचं भविष्य आपल्या हातामध्ये नाही, म्हणून जगण्यामध्ये स्वतंत्र नाही. पहिला प्रकार आयुष्याचा आहे, म्हणून आयुष्याची यादीच नामदेव महाराजांनी आपल्या समोर ठेवली, मनाच्या समोर ठेवली. एक अर्ब 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र मापा 7 शेते 9 मास मापाता. हिरण्य कश्यपा काय झाले 14 कल्प मार्कंड्या पडे तै लोम हर्षाचा रोम जडे. बकदा लभ्याचे निमिष मोडे गेले वडी अरे म्हणा. बकदा लभ्याचे पुरी निमिषे वठांसाचा उपडा पिष्य तयाशी होता मृत्यू प्रवेश. एक श्वास वृसुंडीचा मरणांत पुरे वृसुंडीचा तर एक श्वास कुर्माचा नामाविनवी केशवाचा आणि वेगे विठोबाचा पंत धरा. म्हणजे आयुष्याचं भविष्य आपल्या हातामध्ये नाही. संसारी जीव आयुष्यामध्ये परतंत्र आहे, कर्मफल भोगण्यामध्ये परतंत्र आहे. म्हणून दुसरा प्रकार आहे कर्मफल भोगण्यात परतंत्र आहे, धनामध्ये परतंत्र आहे, विद्येमध्ये परतंत्र आहे आणि मृत्यूमध्ये परतंत्र आहे. या 5 गोष्टी जगण्यामध्ये संसारी जीव परतंत्र आहे. येण्यामध्ये स्वतंत्र नाही, जगण्यामध्ये स्वतंत्र नाही आणि जाण्यामध्ये सुद्धा स्वतंत्र नाही. क्या जीवन की पकरीस आज हातोलिया नाही तेरा घास. अवतारी संसारी पुरुष जाण्यामध्ये परतंत्र, जगण्यामध्ये परतंत्र. अवतारी पुरुष आणि सामान्य जन हे दिसायला सारखं दिसत असतात, पण असायला त्यांचं जीवन वेगळं असतं आणि असायला जीवन वेगळं आहे. म्हणून समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून ऐलिंगा संत नवती जगा मानसा त्या सारिके. संत नवती जगा मानसा त्या सारखे. संत हे दिसताना आपल्यासारखे दिसतात, असताना आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखं सगळं दिसतं त्यांचं, परंतु आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आणि वेगळा फरक आहे. असं आहे, त्याचं वर्णन असं आहे. ते काही गोष्टी जगामध्ये दिसायला सारख्या आहेत पण असायला सारख्या नाहीत. साधू जीवन आणि आपलं जीवन दिसायला सारखं आहे, असायला सारखं नाही. एक अंगा लावून राख, एक डोळे झाकून घेती झोप, दोन्ही दिसती सारखी. वर्म जाणे तू पारखी. मग अवतारी पुरुषांचं जीवन जे आहे ते संत तुकाराम महाराजांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. अवतारी पुरुषाचं जीवन असं आहे, ते जीवन जगत असताना, साधना करत असताना कशा पद्धतीची साधना करतात. मग साधना करत असताना, भक्ती करत असताना कशा पद्धतीची भक्ती करतात ते म्हणतात. वर्माच्या अंगानं त्यांनी भक्ती केलेली आहे. व भक्तीचं वर्म हे एक सार असतं, वर्म थोडकं असतं परंतु ते सार असतं. मग त्यांनी कशी भक्ती केली. वर्म सार आहे ना, आणि सार असतं त्याला महत्त्व असतं. वेदा माझी ओंकार सार, शास्त्र सार वेदांत, ज्ञानसार ध्यानसार नामसार सर्व माझी. सार जे आहे ते त्याला महत्त्व असतं, साराला किंमत असते. आणि म्हणून वर्माच्या अंगानं अवतारी पुरुष भक्ती करत असतात. मग कशा पद्धतीने करतात. महाराजांनी भक्तीचा प्रकार न सांगता भक्तीची पद्धत आणि भक्तीची पद्धत या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन. भक्तीचे ते मर्म दयाची हाती. भक्तीचे ते मर्म दयाची हाती.
भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. सत्पुरुषांच्या घरी शांती क्षमा दया हे नांदतात. याचं कारण काय? त्यांची भक्ती अशी आहे, वर्माच्या अंगानं त्यांना भक्ती केली आहे आणि भक्तीचं वर्म त्यांच्या हातामध्ये असतं. भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. शांती क्षमा दया हे त्या सत्पुरुषाच्या घरी स्वतःहून येतात, नांदतात. याचं कारण काय? तर त्यांनी वर्माच्या अंगानं भक्ती केली असते. मग भक्ती अनेक लोक करतात, पण भक्तीचा प्रकार वेगळा वेगळा आहे. पण भक्ती करत असताना भक्तीचे प्रकार अनेकांनी अनेक पद्धतीने सांगितले. तल्लक्षणाने वाचन ते नाना मतभेदात अनेकांनी अनेक पद्धतीनं भक्तीचा प्रकार सांगितले. पूजा दिश्वांवर आगे ती पराशर ऋषींचे पुत्र व्यास महर्षी पूजा करणं ही एक प्रकारची भक्ती सांगतात. हा भक्तीचा प्रकार झाला. भक्ती पूजा करणं ही एक प्रकारची भक्ती आहे, पण त्या भक्तीमध्ये सुद्धा अनुराग म्हणजे प्रीती असणं हे वर्म आहे. आणि भक्तीत काय आहे? पूजा करणं हा प्रकार झाला, पण त्याच्यातलं प्रेम असणं ही एक असणारे काय आहे? भक्तीचं वर्म आहे. पूजा सगळ्या संतांना मान्य आहे. पूजा करणं ही एक प्रकारची भक्ती आहे. तुका म्हणे घडे आणि पूजा नामे देव जोडे. कासयाने पूजा करू पेशी राजा हाची संदे माझा फेडी आता. उदकै नानू तरी स्वरूप ते तुझे तेथे माझे काय वेचे दुवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय देऊ. फलदाता तुझी तांबूल अक्षदा तेथे माझी सत्ता काय अशी. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचा वया थार नाही कुठ. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. आणि धूप दीप राम कृष्णारी हे वर्म आहे. वर्माच्या अंगानं भक्ती करतात. पूजा दिश्वन रागेती पराश कथा दिश्वेती गर्गाचार्य म्हणतात कथा करणं ही प्रकारची भक्ती आहे. तुकोबराय म्हणतात कथा तर त्रिवेणी संगम आहे असं वर्णन आहे. त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नामते तेचे उत्तम चरण राज वंदिता. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरे कथा. कथा करणं ही एक प्रकारची भक्ती आहे, पण कथेमध्ये अनुराग म्हणजे प्रेम असणं हे त्याचं वर्म आहे. आणि कथेमध्ये प्रेम कथा. तिसरा प्रकार आहे आत्मरत्य विरोधनीती शांडिल्य. हा शांडिल्य ऋषी म्हणतात स्वस्वरूपाच्या ठिकाणी रममान होणं आणि जे विरोधी कर्म आहे त्याचा त्याग करणं ही एक प्रकारची भक्ती आहे. नारदस्तुत दर्पिता केलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलती. भगवंताचं अखंड स्मरण राहणं विस्मरणामध्ये व्याकुल होणं ही एक प्रकारची असणारी भक्ती आहे. असा भक्तीचा प्रकार आहे. तुकोबराय वर्णन करतात विस्मरणामध्ये व्याकुलता निर्माण होणं असं वर्णन आहे. गवळणीमध्ये कानया रे जग जेटी कानया रे जग जेटी देई भेट एक वेळा देई भेट एक वेळा
विचारे जगजी दे भेट एक वेळा. विस्मरणामध्ये व्याकुलता निर्माण होणं. भक्तीचे अनेक प्रकार अनेकांनी सांगितले. मोक्षकारण सामग्र्या भक्तिरी वगैरेशी स्वस्वरूपान संधानम भक्तिरित्या विधीयते. शंकराचार्य वर्णन करतात. धृतश्य भागवत धर्मात धारावाहिक आहेत त्या रत्या सर्वस्व मनस्वरवृत्ती भक्तिरित्याभी दीयते. भागवत धर्माच्या द्रवी भुजल्या अंतर करण्याची धाव अखंड ईश्वर चिंतनामध्ये असणं ही एक प्रकारची भक्ती आहे. भक्तीचे प्रकार अनेकांनी सांगितले, पण भक्तीचं वर्म मात्र तुकोबराय वर्णन करतात. हे भक्तीचं वर्म असं काय वर्म भक्तीचं आहे महाराज वर्णन करतात. कळे न कळे जा धर्म कळे ऐका सांगतो रे वर्म ऐका सांगतो रे वर्म जावी तो माझे नाम अट्टाहासे कळे न कळे जा धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम 1800 उच्चारा. हे वर्म आहे. वर्म ते एक आहे रड धरावा भाव जाणीव नागवण लागून येतो भाव प्रेम. हे काय आहे नामस्मरण हे वर्म आहे. भक्तीतलं वर्म काय तर भगवंताचं नामस्मरण हे वर्म आहे. आणि ते वर्म वर्माच्या अंगानं भक्ती केली. महाराज म्हणतात कळेच न कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म. ज्याला कळतंय त्यालाही सांगतो, ज्याला नाही कळत त्यालाही सांगतो म्हटले. लोकांनी विचारलं कळतंय त्याला सांगून फायदा काय आणि नाही कळत त्याला सांगून उपयोग काय. आणि नाही कळत त्याला सांगून उपयोग नाही, कळतंय त्याला सांगून फायदा नाही. महाराज म्हटले तसं नाही. ज्याला धर्म कळालेले ना त्याला धर्म सांगतच नाही, मी धर्माचं वर्म सांगतो. आणि ज्याला धर्म कळाला नाही ना त्याला धर्म सांगतो. ज्याला धर्म कळाला नाही त्याला धर्म सांगतो, आणि ज्याला धर्म कळाला त्याला धर्माचं वर्म सांगतो. ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम 1800 उच्चारा. म्हणून प्रत्येक संत महात्म्यांनी हे वर्म कधी सोडलेलं नाही. ज्ञानी पुरुष सुद्धा ईश्वर चिंतनामध्ये रममान होतात, भजनामध्ये रममान होतात. याचं कारण त्यांना वर्म सापडे. टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला भोग भोगिता चाटला भेद ज्ञान गिळो निघावा. गोविंद गा गोविंदाचं भजन कोणी सोडलेलं नाही, भगवंताचं नामस्मरण कोणी सोडलेलं नाही. कलियुगामध्ये हे एक वर्मच आहे. नामदेव महाराज वर्णन करतात झाला कलीचा प्रवेशू तुम्हा नामाचा विश्वासू हृदय ऋषिकेशू विष्णुदास नामा म्हणे. कलियुगाला प्रारंभ झाला ना मग हे एक वर्म आहे. काय प्रमेय भगवंताचं नामचिंतन. नाम हे एक तत्व आहे. स पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जशी तत्व आहेत प्राण्यांना जगण्याच्या गरजेची तत्व आहेत, तसं नाम सुद्धा एक तत्व आहे. एक तत्व नाम दृढधरी म्हणा नामा परते नामा परते हे अन्यथा नाम परते तत्व नाम परते तत्व नाम परते तत्व नाही अन्यथा नाम परते तत्व. वाया अनेक पंथा जाशील धनी वाया अनेक पंथा जाशील धनी हरी मुखे
नामापरितत्व नाही रे अन्यथा. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ तत्व कोणतं असेल तर प्रभूचं नाम हे एक वर्म आहे. कळे न कळे ज्या धर्म तुकोर म्हणतात, ऐका सांगतो रे माझ्या विठोबाचे नाम 88 उच्चारा. नाम हे कलियुगात काय आहे, वर्म आहे. आणि म्हणून या वर्माच्या अंगानं सत्पुरुषांनी साधू संतांनी जी उपासना केली, भक्ती केली, म्हणून त्यांच्या दारामध्ये घरी दया, क्षमा, शांतता हे गुण राहू लागले, नांदू लागले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे, ज्ञानदेवे जप केला मग समाधीस बैसला, नाम घेता बोध झाला देवाला हृदयाशी. अगोदर जप आणि नंतर समाधी. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदू. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदू. हृदय धरून ध्यान बाबा हृदय धरून ध्यान बाबा बाळचंदू. समाधी बैसला निर्वाण बाबा समाधी बैसला निर्वाण बाबा छंदो. कथा कीर्तन करतो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा कथा कीर्तन करतो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. ज्ञानदेवी घेतले दान हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीत बाबा बाळछंदो. असं आहे. म्हणून पांडवांशी सदा काळी कृष्ण राहिला जवळी, ज्ञानदेवाचे हृदय कमळी तैसाची स्थिरावला. एकच साधन केले. ज्ञानोबा म्हणतात, कोटी तपाची आराशी जोडते रामनामापाशी, नाम घेता हरनिशीन वैकुंठ पद पाविजे. हे कलियुगातलं वर्म आहे. आणि हे वर्माच्या अंगानं महात्म्यांनी उपासना भक्ती केली. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. त्यांच्या घरी शांती, क्षमा, दया. अजून काय महाराज म्हणतात, 8 प्रकारच्या सिद्धी त्यांच्या दारामध्ये लोटांगण घालतात. आणि आजही त्या तशाच आहेत, त्या काही परत गेलेल्या नाहीत. असं दुसऱ्या चरणामध्ये अष्टमसिद्धी ओळगते द्वारे. ओळगते द्वारे. अष्टमसिद्धी ओळगते द्वारे. अष्टमहादेवे ओळगते द्वारे. नवदते दूरी नवरिता. नवदते दूरी नवरिता. नवदते दूरी नवरिता. नवदते दूरी नवरिता. भक्तीचे ते वर्म दयाचे हाती. 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 अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी 8 प्रकारच्या सिद्धी साधू पुरुषाच्या दारामध्ये लोटांगण घालतात. आजही त्या तशाच लोटांगण घालतात, आजही तशाच आहेत. पण सत्पुरुषांच्या दारामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य निर्माण होतं. याचं कारण काय, त्या सिद्धी लोटांगण घालतात, ते कार्य करत राहतात. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे. राजे छत्रपती शिवरायांनी त्यांची परीक्षा पाहिली, नजराणा पाठवला. एक साधू आपल्या देहू पुणे प्रांतामध्ये देहू गावामध्ये एक साधू आहे,
आणि असंख्य लोक त्यांच्या कीर्तनाला येतात, लाखो लोक कीर्तनाला येतात, लाभ घेतात. मग अशा साधूचा आपल्याकडून गौरव का होऊ नये? अशा महात्म्यांना आपण त्यांची पूजा का करू नये? त्यांना पाठबळ का देऊ नये? तुकोबरायांच्यासाठी छत्रपती शिवरायांनी काही नजराणा पाठवला आणि काही राज ऐश्वर्यातील काही वस्तू त्यांच्याकडे पाठवल्या. आता ते सरदार ज्यावेळी घेऊन आले, सरदारांना सांगितलं महाराजांना या वस्तू द्या आणि त्यांना आपल्या गडावर येण्याचं आमंत्रणही द्या. ज्यावेळी ते सरदार आले, महाराजांची भेट घेतली आणि महाराजांना सांगितलं महाराज आम्ही राजे छत्रपती शिवरायांचे आम्ही सरदार आहोत आणि तुमचा सन्मान करण्यासाठी आम्हाला पाठवलेला आहे, तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि या वस्तू ज्या आणलेल्या आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करा. महाराजांनी पाहिलं, ते म्हटले या वस्तू ज्या आणलेल्या आहेत ते बरोबर आहे, या काळामध्ये राजांना माझी आठवण झाली हे माझं भाग्य ठरवतो. कारण जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत प्रत्येकाची आठवण प्रत्येकाला होत असते, पण ते सत्ता मिळाल्यानंतर कोणाला आठवण होत नसते. पण या काळात सुद्धा ऐश्वर्य निर्माण काय स्वराज्याची स्थापना होऊन सुद्धा राज्यपद प्राप्त होऊनही माझी आठवण झाली, एका साधूची आठवण झाली, हे माझं भाग्य ठरवतो. पण ज्या वस्तू ज्या आणलेल्या आहेत ना त्या नको त्या ठिकाणी आलेल्या आहेत. नको त्या ठिकाणी, जर समुद्रामध्ये पाऊस पडून काय उपयोग नाही, ज्याला भूक नाही त्याला जेवू घालून काही उपयोग नाही, दिवसात दिवा लावून काही उपयोग नाही, ज्याला गरजच नाही आणि त्या ठिकाणी या वस्तू येणं हे यायोग्य नाही. ज्याला गरज आहे तिकडे त्या जाऊ द्या ना, ज्याला गरज नाही तिकडे त्या वस्तू नाही आल्या पाहिजे. त्या वस्तू गरज नसताना इथं आलेल्या आहेत, मला त्याची आवश्यकता नाही. याचाच अर्थ असा आहे की निष्प्रहस्य तृणम जगत, निष्प्रह माणसाला सगळं जग गवतासारखं वाटत असतं. जसं सुभाषित आहे ना, खरा क्षत्रिय आहे त्याला रणांगण गवतासारखं वाटतं, दानशूर माणसाला धन गवताप्रमाणे वाटतं, विरक्त पुरुषाला भार्या गवताप्रमाणे वाटते आणि निष्प्रह माणसाला जगत गवतासारखं वाटतं. म्हणून मी मोठ्या कीर्तनकाराकडून ऐकलं, एक साधू महात्मा रस्त्याला बसलेला होता आणि पाठीमागून राजाची स्वारी आलेली होती. ते राजाची स्वारी आल्यानंतरच राजाचे दूत आले आणि सांगितलं महाराज तुम्ही रस्त्यालाच बसलेला आहात, एक करा ना, राजाची स्वारी पाठीमागून आलेली, जरा सरकून बसा. ते म्हणले तो राजा असेल पण मी महाराज आहे ना, तो राजा असेल मी महाराज आहे. आणि मग ते म्हटले जाऊ द्या नका हलू, पण ते पसरलेले पाय तेवढे आकडा ना. ते म्हणले ज्याला हात पसरायचा आहे तो पाय आकडेल, मला हातच पसरायचा नाही, मी पाय आकडणार नाही, त्याला गरज असेल जाईल बाजूने. निष्प्रह माणसाला गवतासारखं जग वाटत असतं. म्हणून जनतन धन केले तृणाही समान, म्हणून छत्रपती शिवरायांचा आणलेला नजराणा आहे तो परत पाठवलेला आहे. आणि सरदार गेले आणि सांगितलं राजांना की महाराजांनी आपला जो नजराणा आहे तो काही स्वीकारलेला नाही. मग स्वीकारलेलं नसल्यामुळे राजांना असं वाटलं कदाचित सुरुवातीला काही लोक असे करत असतात, तशा पद्धतीनं असेल की अशाच पद्धतीनं असू शकतं, कदाचित आपण परीक्षा घेतली पाहिजे. अरे बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही काय घेत नाही, आम्ही काय घेत नाही, आणि असं बरेच लोक म्हणतात आणि परत त्या गावात काही ठेवत नाही आणि असं बिघडतं. म्हणजे असं घडू नये म्हणून राजांनी विचार केला की असं कदाचित घडू नये, म्हणून आपण स्वतः पाहिलं पाहिजे. म्हणून राजे छत्रपती शिवराय स्वतः महाराजांची परीक्षा घेण्यासाठी आले आणि झाडावर येऊन बसले. महाराज सकाळी स्नानाला आले होते आणि त्या ज्या शिडीवर स्नान करणार त्या शिडेवरच त्या सोन्याच्या मोहरा टाकलेल्या होत्या. महाराज आले, त्या शिडेवरच्या सोन्याच्या मोहरा पाहिल्या आणि दुसरीकडे स्नान केलं. ती शिळा जी होती ती महाराजांना बोलू लागली, महाराज माझा आज अनादर का तुम्ही केला? दररोज तुम्ही स्नान करता, तुमच्या पायाच्या पुण्यानं त्या तीर्थानं मी पवित्र झालेली आहे. पुनीत केले विष्णुदासीन संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाडी, अशुभ त्या पुढे शुभ होऊन या टाके. ती शिळा म्हणते महाराज माझा अनादर का केला? महाराज म्हणले तुझ्यावर काहीतरी टाकलेलं आहे कुणीतरी, म्हणून मी दुसरीकडे स्नान केलं. आणि स्नान करून मग ती शिळा पाण्यामध्ये गेली, त्या सगळ्या वस्तू पाण्यामध्ये गेल्या. शिळा परत वरती आली, त्या शिळेचं मंदिर झालं. आज अब्जावधी लोकांनी आता
पिढ्यानपिढ्या त्याचं दर्शन घेतलेलं आहे शिळामध्ये. ती शिळावरती आली, सगळ्या वस्तू पाण्यामध्ये गेल्या. छत्रपती शिवरायांनी सगळं पाहिलं आणि खाली उतरले. महाराज स्नान करून रस्त्याला लागले. छत्रपती शिवरायांनी पाठीमागून हाक मारली, महाराज थांबा. महाराजांनी वळून पाहिलं तर राजे छत्रपती शिवराय आहेत. राजे तुम्ही इथं आले? म्हणले महाराज तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो. घेतली परीक्षा? म्हणले हो घेतली. त्या सोन्याच्या वस्तू सगळ्या मीच टाकलेल्या होत्या. मी तुमची परीक्षा घेतली. पण एक सांगा महाराज, मला थोडी शंका आली की दुष्काळाचा काळ आहे, पैशाची धनाची अत्यंत गरज आहे या काळामध्ये. आणि गरज असताना आणि शिवाय बेवारस पडलेले धन आहे, तरी सुद्धा त्याचा तुम्ही स्वीकार का केला नाही, का घेतलं नाही ते. महाराजांनी छत्रपती शिवरायांच्या खांद्यावर एक हात टाकला आणि भंडारा डोंगराकडे बोट केलं. भंडारा डोंगरच सोन्याचा करून दाखवला. सोन्याचे पर्वत गर्भवती पाषाण, सोन्याचे पर्वत गर्भवती पाषाण, सोन्याचे पर्वत गर्भवती पाषाण, सोन्याचे पर्वत गर्भवती पाषाण. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू. महाराज हा प्रकार काय? महाराज म्हणले हा सगळा प्रकार सिद्धीचा आहे. या सिद्धीची या ठिकाणी आल्या ते सिद्धी काम करत असतात. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजाती दुरी दवडीत. आम्ही त्याचा स्वीकार करत नाही, आम्ही त्यांना जवळ घेत नाही, पण ते काही दूर जात नाही. ढकलून लावलं तरी त्या जात नाहीत. म्हणून महाराज म्हणतात महापुरुषाचं जीवन असं आहे की सिद्धी त्यांच्या दारामध्ये लोटांगण घालतात. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजाती दुरी दवडिता. का तर त्यांच्या जीवनामध्ये एकही दुष्ट गुण सापडत नाही, शोधून सुद्धा मिळत नाही. का तर चैतन्यकार त्यांची दृष्टी झाली असते. जग हाच देव आहे अशी त्यांचं अंतःकरण बनलेलं असतं. आणि म्हणून पुढच्या चरणामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. तेथे दृष्ट तेथे दृष्ट गुण नाचते
तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. त्या ठिकाणी दुष्टगण गुण शोधून सुद्धा सापडत नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना. अवगुण मिळत नाही, दुष्टगुण त्या ठिकाणी सापडत नाही. दुष्टगुणामुळे 100 कौरव मेले आणि दुर्योधनही मेला. ते का दुष्टगुण होता त्याच्याकडे. आणि असा दुष्टगुण होता. शेवटी ज्यावेळी रणांगणामध्ये पडला तेवढी शेवटी त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. डोळ्यात पाणी आल्यानंतर मग विचारलं, अरे रणांगणात क्षत्रियाला मृत्यू येणं त्याचं भाग्य असतं आणि तू रडतो का? तो म्हणला, रडण्याचं कारणच हे, आमचे सगळेचे सगळे मेले पण पांडवातला एकही मेला नाही, त्याचं वाईट वाटते म्हणलं. त्याचं मला वाईट वाटतंय आणि म्हणून मला रडायला आलं. दुष्टगुण होता. ते म्हणजे तुझ्या गुणामुळे काय झालं, तुझं कुळ संपून गेलं. आणि म्हणून दुष्टगुण सापडत नाही महात्म्याकडे शोधून. का सापडत नाही? कुठल्या प्रकारची हिंसा त्यांच्याकडे नाही ना, दुष्टगुण असल्यामुळे. अहिंसा काही तत्व त्यांनी सांभाळेत. अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्य आदी चरित्रांनी परिपालन आले. तेच महात्म्यांचं पुरुषांचं जीवनच असं आहे की या गोष्टीचं त्यांनी पालनच केलेलं आहे. अहिंसा जगाचे सुखोदेशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. आणि अहिंसा तत्व त्यांनी सांभाळलं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची अहिंसा. सत्य आणि सत्य सांभाळलं. सत्य तरी का तर सगळं सत्यानं चाललेलं आहे. सत्य आहे म्हणून पृथ्वी सर्वांचं पालन करते. सत्येन धारयते पृथ्वी सत्येन तपते रवी सत्येन माती वायुष्य सर्व सत्य प्रतिष्ठितम. सत्य महात्म्यांनी कधी सोडलं नाही. का सोडलं नाही? पृथ्वी सत्य आहे म्हणूनच पृथ्वी आहे जगामध्ये. पृथ्वीनं आपल्याला सांभाळलेलं आहे. सत्येनं धारा येते पृथ्वी सत्येनं तपते रवी. या जगात सत्य आहे म्हणून सूर्याचा उदय होतोय. सत्य आहे म्हणून वायू सर्वांना प्राणवायू देतोय. आणि सगळ्या गोष्टी सत्याच्या आधारावर चालल्या. म्हणून महात्म्यांनी सत्य कधी सोडलं नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सत्य. त्यांचे वचन तेची सत्य. त्यांचे सर्व कृत्य सिद्धे पावेल सर्वथान. आणि सर्व सत्य. त्यांचं बोलणं सत्य, वचन सत्य, त्यांची कृती सत्य. सत्य महात्म्यांनी सोडलं नाही. अहिंसा, सत्य, शौच म्हणजे पावित्र्य. पावित्र्य अंतकरण पावित्र्य, बाह्य पावित्र्य, दोन्ही पावित्र्य त्यांनी जपल्या. म्हणून मनाची पावित्र्य त्यांनी जपलं आणि तनाचं पावित्र्य जपलं. आणि म्हणून हे पावित्र्य जपण्यासाठी मनशुद्धीसाठी नाम, धनशुद्धीसाठी दान, शरीर शुद्धीसाठी स्नान. हे बाह्य पावित्र्य टिकण्यासाठी स्नान आहे. दानेर्न पाणी न तू कंकणीन स्नानेर्न शुद्धी न तू चंदनेन मानेर्न तृप्ती न तो भोजने न ज्ञाने न मोक्ष न तो मुंडने. सत्य सोडलं नाही त्यांनी. म्हणून सत्य बोले मुखे दुखवे आणि काचे दुःखे. सत्य कधी सोडलं नाही त्यांनी. आणि बोलणं सत्य, सत्य बोलावं, मृदू भाषेमध्ये बोलावं आणि हिताचं बोलावं. ही शिकवण जगाला त्यांनी दिली. सत्य. आता अलीकडे लोक म्हणतात खोटंच बोला, रेटून बोला, ते जास्त दिवस चालत नाही असं आहे. म्हणून सत्य, अहिंसा, सत्य, शौच, पावित्र्य, दया, प्राणीमात्रावर केलेली दया आणि आस्तिकपणा या जगामध्ये परमेश्वर आहे. त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे आणि त्याच्याच आधारावर आपण जीवन जगत आहे. म्हणून या 5 गोष्टी त्यांनी जपल्या. म्हणून दुष्टपणा त्यांच्याकडे कधी आला तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. सर्व आहे ते जे जे देखे भूत तेथे मानिजे भगवंत हा भक्तियुग निश्चित जाणमजनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळगा तो वासुदेव आयसा म्हणे वसुद्या भावगा. तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. पुढचं तत्व सांगताना तुकोबाराय वर्णन करतात. सतत त्यांचं चित्त कसं असतं, संतुष्ट असतं आणि मनामध्ये जी त्रिगुणाची बाधा आहे ती त्यांच्या जीवनामध्ये होत नाही. असं पुढच्या चरणामध्ये संतुष्ट चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा
दयाची ये हाती भक्तीचे ते वर्म दयाची ये भक्तीचे ते वर्म भक्तीचे देवर दयाची संतुष्ट हे चित्त सदा सर्व तुटली हर हर त्रिगुणाची तुटली हर हर त्रिगुणाची सदा सर्व तुटली हर हर त्रिगुणाची हर हर संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची संतुष्ट सतत त्यांचं चित्त प्रसन्न राहिलं संतुष्ट राहिलं संतुष्ट सततम योगी आणि सतत चित्त त्यांचं संतुष्ट राहिलं याचं कारण काय चित्ताची संतुष्टता राहण्यासाठी एक सूत्रकार सांगतात मैत्री करुणा मुदितोपेक्षा नाम सुखदुःख पुण्य पुण्यानाम भावनात विषयात चित्त प्रसादनम चित्ताची प्रसन्नता चित्त संतुष्ट राहण्यासाठी या 4 गोष्टी अत्यंत गरजेच्या सांगितल्या कसं सुखी माणूस भेटला तर त्याच्याशी मैत्री जोडावी दुःखी माणूस भेटला तर त्याची करुणा यावी पुण्यवान पुरुष भेटला तर त्याच्याबद्दल आदर बाळगावा आनंद व्हावा आणि एखादा दुष्ट माणूस भेटला तर त्याच्यापासून दूर राहावं त्याच्याशिवाय चित्ताची प्रसन्नता आणि संतुष्टता राहत नाही चित्त संतुष्ट राहण्यासाठी या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत सुखी माणसाची मैत्री जोडावी आता चित्त आपलं संतुष्ट समाजामध्ये लोकांचं राहत नाही याचं कारण काय सुखी माणसाची मैत्री जोडत नाही सुखी माणसाबद्दल द्वेष करतात सुखी माणसाची मैत्री जोडल्या जात नाही एखादा सुखी माणूस भेटला आज आजारी जी माणसं जास्त पडतात त्याचं कारणच ते दुसऱ्याचं जे चांगलं झालेलं पाहिलं की यांना टेन्शन वाढतं आणि त्याच्यामुळे ते आजारी जास्त पडतात माणसं आणि आजारी पडण्याचं दुसरं काही कारणच नाही बरं का म्हणून एक पेशंट डॉक्टरकडे आलं होतं डॉक्टरने विचारलं काय होतंय त्यांना सांगितलं पोटात दुखते डॉक्टर इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या चांगल्या आणि 4 दिवसांनी परत भेटायला बोललं 4 दिवसांनी पेशंट भेटायला आलं तर पोटाला हात लावून ओरडतच आलं डॉक्टर म्हटले एवढ्या चांगल्या गोळ्या इंजेक्शन दिलं तरी पोटात दुखायचं का थांबत नाही पोटात दुखतंय कधीपासून त्यांना सांगितलं शेजाऱ्याचं बंगल्याचं बांधकाम सुरू झाल्यापासून असं पोटात दुखते आता जास्त का दुखायला लागलं त्यांना सांगितलं त्याचा 11वा मजला सुरू झाला मग डॉक्टरने त्याला इंजेक्शन गोळ्या दिल्या त्याच्या कानाखाली दिली एकठून जोरात मारल्यानंतर तो म्हणला डॉक्टर मारताय काय म्हणले हा या आजाराला हाच उपाय चांगला याला गोळ्या इंजेक्शन देऊन काय उपयोग होणार नाही सुखी माणसाची मैत्री जोडावी दुःखी माणसाबद्दल करुणा यावी आणि महात्म्यांना दुःखी माणसाबद्दल करुणा आली ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी तोच साधू ओळखावा देव तेची जाणावा म्हणजे दुःखी माणसाबद्दल करुणा यावी पुण्यवान पुरुषाबद्दल आदर बाळगावा पुण्यवान पुरुष भेटले तर आदर बाळगला जातो आणि आता मला इथं उभं राहण्याची संधी जी मिळाली माझं भाग्य मी का ठरवतो मी माझ्या जोग महाराज संस्थेचे जेवढे शिक्षक अध्यापक जेवढी शिकलेली मुलं विद्यार्थी आहेत त्या सगळ्याबद्दल मला आदर मनामध्ये होता पूर्वीपासून आदर पूजनीय माणसाबद्दल आदर आणि पूजनीय माणसाबद्दल बाबा आहेत पुढे बसले पूजनीय माणसाबद्दल आदर बाळगला की आपल्या जीवनामध्ये आपलं मन स्थिर राहतं चित्ताची स्थिरता राहते म्हणून विद्यार्थी 4 वर्ष पूर्ण करून आल्यानंतर आमची भेट झाली तर आम्हाला त्याच्याबद्दल फार आदरच असा आहे शिक्षकाबद्दल आदर सर्वांबद्दल आदर म्हणून पुण्यवान पुरुषाबद्दल आदर बाळगावा आणि एखादा दुष्ट माणूस जर आला तर त्याच्याशी आपण संघर्ष करत बसू नये मोठी माणसं जी असतात ती त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर संघर्ष करत म्हणून नीतिकार श्लोक लिहितात नाही शकटम पंचहस्तेन दशहस्तेन वाजिनाम हस्ते हस्त सहस्रेन देश त्यागेन दुर्जनम समोरून जर हत्ती पळत आला तर पण समोरून गाडा पळत आला तर 10 हात लांब उभं राहावं
शकटम पंच 5 हात उभा राहावं. शकटम पंचहस्तेनं. समोरून जर गाडा पळत आला तर 10 हात लांब उभा राहावं. समोरून जर हत्ती आला तर 1000 हात लांब उभा राहावं. आणि समोरून एखादा दुष्ट माणूस आला तर आपलं गाव सोडून द्यावं. तुका मने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. म्हणून दुष्टापासून दूर राहणं. म्हणून महाराज म्हणतात चित्ताची स्थिरता, चित्ताची प्रसन्नता त्याच्यामुळे राहते. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची बाधा त्यांच्या जीवनामध्ये नाही. आपल्या 3 गुण रजतम आणि सत्व या 3ही गुणाला पाशानं बांधून टाकलेले. आणि सत्वगुणाचे 2 पाश, रजगुणाचा 1 पाश आणि तमगुणाचे 3 पाश. असे माणसाचं जीवन बांधलेलं असतं. साधू पुरुष त्याच्यामध्ये अडकत नाही, तो त्याच्यापासून वेगळा राहतो. त्रिगुण हे काय करतात, हळहळ करायला लावतात, धावायला लावतात, द्वेष करायला लावतात. सगळ्या गोष्टी निर्माण होतात त्याच्यामुळेच होतात. आणि म्हणून तुटली हळहळ त्रिगुणाची, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची. आणि असे महापुरुष असतात. अशा महात्म्यांचं जे सर्व काम भगवान परमात्मा करतो. असं शेवटच्या चरणात तुका म्हणे त्याचा, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे विठोबार कुमाई, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार,
तुका म्हणे त्यांचा देव सरभार चालवी कामार होऊन या भगवान परमात्मा त्यांचं काम करतो. महाराज म्हणतात तू याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. तो काम सर्व भगवान परमात्मा करतो. सर्व महात्म्यांची कामं भगवंतांनी केली. प्रत्येक संतांच्या जीवनचरित्रामध्ये पाहिलं तर प्रत्येकाची काही ना काही कामं भगवंताने केली. याचं कारण काय, तो त्यांचं काम करत असतो. ते सर्व भार त्याच्यावर घालतात. आणि तुका म्हणे भार घातली या वरी होईल कैवारी नारायण. सर्व त्यांची कामं करत राहतो. संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. त्यांच्या वडिलांची पित्र आली आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं आईसाहेबांनी की उद्या तुमच्या वडिलांची पित्र आहेत, ध्यानात ठेवा, नाही तर जाताना भजनाला. तसंच झालं. जे गेले भजनाला ते माघारी आलेच नाहीत. आणि भगवंताने विचार केला की आता यांच्या वडिलांची पित्र आहेत, हे तर माझ्या भजनात रंगून गेलेत, बन्नारा डोंगराव गेले. आता भगवंताने मग काय केलं, तुकोबरायांच्या वेशामध्ये सगळं साहित्य आणलं. सगळ्या लोकांना आमंत्रणं दिली. आमंत्रणं ज्यावेळी लोकांना दिली त्यावेळी लोक म्हणायचे आज तुकाराम महाराजांनी चांगलं मनावं घेतलंय. आज घरोघर जाऊन आमंत्रण देतात. सगळ्याला आमंत्रण दिली. सगळे लोक आले. दुपारी जेवण झालं. महाराजांच्या वेशामध्ये भगवंताने सगळं ते पार पाडलं. आणि महाराजांच्या 4 वाजता लक्षात आलं की आपल्या वडिलांची पित्र आहेत आज. परत माघारी आले आणि थोडेफार ते गहू आणले होते. आणि मग सांगितलं आवले हे काय कर, याच्या भरड हे गहू याच्या कान्या कर आपल्या आणि माझ्या वडिलांना दाखव. ते म्हटले तुम्ही सगळं गाव जीव घातलं, तुम्ही भांडी द्यायला आता भांडी घेऊन गेले म्हणले. तुम्ही तुकाराम महाराज आलेले दिसले की काय केलं, भगवान गेले म्हणले भांडी देऊन येतो. भांडी द्यायला गेले, तसेच गेले. महाराज म्हटले आपण नैवेद्य करा याचा. आवली म्हटले त्यांनी सांगितलं म्हणे सगळं तुम्ही काय केलं, गाव जीव घातलं म्हणले. आणि मग बघ महाराजांच्या लक्षात आलं की त्यानंच सगळं हे केलं बरं का. हां त्या तुका म्हणे त्यांचा देव सर्व चालवी कामार. महाराज म्हणायचे आवले चिंता करत जाऊ नको, देव आपलं सगळं काम करत राहतो. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमोची पांडुरंग. अजिबात काळजी करत जाऊ नको म्हटले, देव सगळं आपलं पाहतो म्हणले. ते म्हणले आपल्या मुलांना कपडेच राहिले नाही, घरामध्ये धान्य राहिलं नाही, जनावरांना चारा राहील नाही, आणि काय देव करतो म्हणले, सगळं देव करतो म्हणतात. म्हणले होतं सगळं देव करत राहतो, तू काळजी करत जाऊ नको. एक दिवस स्नान करायला बसल्या, बदलाले एक साडी. यांचं दारामध्ये भजन चाललेले आणि तेवढ्यामध्ये एक म्हातारी आली. तुकोबा अरे एखादी साडी देतो का. महाराज म्हटले ती साडी ना ती वरची जा घेऊन. ती म्हातारी गेली, बाहेरूनच साडी ओढली. ती बाहेर आली. म्हणले तुकोबा तुझं कल्याण होईल. ते म्हणले कल्याण नंतर बघू, तू निघून जा, मी जातो निघून. महाराज गेले भजनाला आणि ती म्हातारी गेली साडी घेऊन. आता यांचं स्नान झालं, साडी बदलाय बघतात तर साडीच नाही. डोकावून पाहिलं तर मालक दारात दिसत नाही, मुलं घरामध्ये नाहीत, सांगावं कोणाला काय कळत नाही. आता काय करू मी. खिन्न मुद्रेने उभ्या राहिल्या. गावामध्ये एक लग्न आहे आणि लग्नाचा मालक अंगणामध्ये येऊन उभा राहिला आणि मोठ्यानं हाका मारू लागला, आईसाहेब चला, तुमच्यामुळे सगळं वराड घोटाळे म्हणले, तुमच्यामुळे सगळे लोक थांबलेत, चला लवकर. आता आईसाहेब विचार करता करावं काय, आता नेमकं करावं. इकडे भगवंतानं सांगितलं रुक्मिणी आईसाहेबाला, तुकोबरायांनी घरी फार गोंधळ करून टाकला म्हणजे. आता एक साडी होती बदलायला, ते एक म्हातारीला देऊन टाकली म्हणजे, तू जा आणि एक चांगली साडी टाक म्हणजे तिथे जाऊन. रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं. आईसाहेब गेल्या चांदीनं मडवलेला एक शालू वरूनच टाकला त्यांच्या अंगावर, चांदीनं मडवलेला आणि वरून टाकला. ते शालू नेसल्या आणि लग्नाच्या वराडामध्ये ज्यावेळी मिसळल्या त्यावेळी सगळं वराडातल्या महिला त्या साडीकडेच पाहू लागल्या, हे कोणत्या दुकानातला माल आहे. ते म्हणले अरे सगळं गाव विकलं तरी ही साडी येणार नाही, असा माल आला कुठून. हा सामान्य दुकानातला माल नव्हता, तो भगवंताच्या दुकानातला माल होता. महाराज म्हणतात
भगवान सगळी कामं करत राहतो. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. अशा महात्म्यांचं जीवन आहे. भक्तीचे ते वर्म दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया. वर्माच्या अंगानं भक्ती केली की हे गुण महात्म्याकडे येत असतात आणि ते गुण आले की देव त्या ठिकाणी येतो. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देव आला की लक्ष्मी दुसरीकडे जात नसते. लक्ष्मी दूर राहत नाही तर त्याच ठिकाणी येते. कमळा विलासली बाई अर्थ तुळशीचे ठाई ब्रह्मादिका उसर नाही तो यशो देव संगा. पाय लक्ष्मीचे हाती दिशी यावे मग सर्वस्व करून सेवा. अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी त्या ठिकाणी येते आणि लक्ष्मी आली की तिचं कार्य करण्यासाठी सिद्धी त्या दारामध्ये येतात. मग त्या सिद्धी त्या दारामध्ये लोटांगण घालतात. दूर ढकलल्या तरी जात नाहीत. असं जगद्गुरु तुकोबारायांनी एका महात्म्यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनाची भक्ती आणि त्यांनी केलेली भक्तीची पद्धत या अभंगामध्ये वर्णन केलं आहे. अभंगाचा सरळ अर्थ झाला आणि माझी कीर्तनाची मर्यादित वेळ संपत आली. पण माझा पूर्ण आवाज बसलेला आहे. माझा पूर्ण आवाज बसला. मला बोलताच येत नव्हतं. सकाळी तर बोलताच येत नव्हतं. महाराजांना सांगितलं आता अवघड आहे पण इथं परत मला काही सेवा मिळणार नाही. आली संधी आता. कशीच माऊली कशी सेवा करून घेतील तसे. नाही तर मी रागदारीतला कीर्तन करा. आरू महाराजांना माहिती मला तर रागाचा छंद आहे. रागदारी म्हणता येते बरं का. चाली खूप म्हणता येतात आणि वारकरी जीवनातलं माझा काळ गेलेला आहे. आणि मी 76ला माझी कार्तिकीची वारी भजनं त्यावेळी सुरू झाली. ते अजून बी चालूच आहे बरं का. दिवशी आमची चालूच आहे अजून. भजन वारीमध्ये जुन्या वारकऱ्याबद्दल चाली म्हणण्याचा जो छंद आहे तो मला आहे. पण माझा आवाज पूर्ण बसलेला आहे. पण अशी संधी परत येत नसते. पूजनीय सगळ्या गुरुदेवांच्या समोर आणि सगळे या बडे सगळे महाराज मंडळीच्या समोर आणि हा योग आला हे माझं भाग्य ठरवतो. आणि म्हणून सर्वांच्या समवेत झालेली सेवा सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम तुका म्हणे त्यांचा तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार
त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होवनिया चालवी कामार होवनिया भक्तीचे ते वर्म भक्तीचे ते वर्म जयाती हाती भक्तीचे ते वर्म जयाची हालवी कमार होवनिया चालवी कमार होवनिया भक्तीचे ते वर्म भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती दया घरी दया घरी दया घरी दया घरी शांती शांती क्षमा दया क्षमा दया दया घरी दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म भक्तीचे ते वर्म दया ते हाती भक्तीचे ते वर्म दया ते सद्गुरु जो
हे पहा बाबांना जाऊ द्या. कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.